नमस्कार मंडळी, मी अजित शिरसेकर या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतोय. आज आपण चाललोय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जीवनदान महाकुंभ आयोजित रक्तदान शिबिर आपल्या जानशी हायस्कूलला आयोजित केलेलं आहे. आपण सगळेजण चाललोय रक्तदान शिबिरला. आपल्यात राजापूरवरून आलेले 2 मेवणे माझे, सिद्धेश बुवा, सुमित आगा वसाड्या, विरार एक्सप्रेस, सौरभ मोंडे आणि आपल्यात अजून 1-2 जण जॉईंट होत आहेत. आणि आता आपल्याला जॉईंट होत आहेत भांडव कोकण नगर ते भांडूप कोकण नगरचे सुप्रसिद्ध पखवाजवादक गणेशजी मेस्त्री यांचे ते पटशिष्य आहेत. आता त्यांना तुम्ही बघू शकता. मी पाठी वाजते, तू पुढे ये रे. ओमकार आहे ना, ये पुढे ना. ए इकडे बघ ओमकार, ओमकार लगेच इकडे बघ. ओमकार पारकर आपल्या सोबत आता जॉईन झालेले आहेत. तालमणी गणेशजी मेस्त्री बुवा यांचे पटशिष्य भांडूप कोकण नगर रिटर्न. आणि खरोखरच कालच्या मॅचचे हिरो ओमकार पारकर आमचे भाऊ आलेले आहेत खास रक्तदानासाठी. फोटो काढू ना. रिॲक्शन मग त्याची काय आहे. पाईप का सव्वाचं पाईप लागू होतो. हा सव्वाचं पाईप नाही, सव्वाचं इथं झालं. पण ओंकार सगळा काढून टाक झाला तुझा. बोलो व्हिडिओ बॉल पॉपिंग करत करू तो बॉल फक्त मागे. तुम्हाला सुई टोचल्यानंतर कसं वाटतंय. अशा मुंगे येत आहेत आणि हे झालं. तुमचं हलतंय का हात 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 हात. मंडळी, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हे प्रत्येकाने करा. ओमकर तू काय खाऊन इथं. बकऱ्याचं मटण ना. रक्त काळा नाही ना. सौरभ मुंडे, हाय. रक्तदान करून आपल्याला कसं वाटतंय आता. मस्त हलका वाटते थोडा.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. असंच करत राहा. हो हो. घे घे लाईट घे विचार कर. उलट हे होतं. हो. दर्पण तो बॉल हळू दाब जरा. कसं वाटतंय? होय ना. हर्षल कांबळी काय म्हणताय? बरं वाटतंय काय? मस्त. चला येतो. आहे पाणी पिऊन येतो. ओमकार मला फुकटचा वेळला म्हणून 2-2 बाटल्या पण घेतलं. आज मी गावात येऊन पहिल्यांदा रक्तदान केलंय. त्याबद्दल मला 2 पाण्याच्या बॉटल भेटल्यात. त्याबद्दल ह्या मंडळाचं साने खूप गुरुजी खूप विद्यामंदिर. आभार. साने गुरुजी विद्यामंदिर. हा तेच ते. त्यांचे आभार. आपा ओमकार पारकर मॅन फ्रॉम वेगळा होता. लाजूचा काय हा? झालं तर झालं. हा? हा. नाही नाही, खाल्लं तर खाल्लं मग. बुवा धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. थांबून मा ते व्हिडिओ कर. व्हिडिओ चालूच आहे आपला. आम्हाला हा. बोलवल्याबद्दल धन्यवाद. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिणपीठ ज्ञानेशधाम यांच्या प्रेरणेने 4 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान जीवनदान महाकुंभ या योजनेअंतर्गत जो रक्तदान शिबिर संपूर्ण भारतभर आयोजित केलेलं होतं. त्यामध्ये आज बरोबर 11 जानेवारी 2026 वार रविवार साने गुरुजी विद्यामंदिर जानशी या प्रशालेमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि त्यासाठी आज सागवे गावातून सगळे शिरशेकर बंधू जवळजवळ 12 जण या ठिकाणी आले. त्यांनी रक्तदान केलेलं आहे. त्यांचं मी राजापूर तालुका सेवा समितीच्या वतीने आणि संपूर्ण पीठाच्या नाणीजपीठ मुख्य पीठच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. जय श्रीराम. धन्यवाद धन्यवाद बुवा. जेवण माऊली रक्तदान करून झाल्या लगेच आम्हाला पोषण आहार शाळेचा. अरे पोषण नाही चिकन यार मग. पोषक आहार जो पोषक आहार असतो. तुमचं काय मत आहे याबद्दल? या ग्रुपचं वेगळं काय मत असेल तर तुम्ही मांडा. अरे बाबा शुगर फ्री आहे काय? मंडळी आपला रक्तदान केल्याबद्दल आम्हाला हे घड्याळ देऊन आमचा सन्मान करताना श्री शिवनेकर बुवा आणि ही आम्ही सगळी मंडळी. नमस्कार. अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ ज्ञानेशधाम यांच्या प्रेरणेतून संपूर्ण भारतभर जीवनदान महाकुंभ म्हणजे रक्तदान शिबिर संपूर्ण भारतभर 4 जानेवारी ते 18 जानेवारी या दरम्यान चालू आहेत. आणि आज 11 जानेवारी आहे 2016 वार रविवार आमच्या साने गुरुजी विद्यामंदिर जानशी या प्रशालेमध्ये आज हा ब्लड कॅम्प आयोजित केलेला आहे राजापूर तालुका सेवा समितीच्या वतीने. आणि आता जवळजवळ 3.5 होत आलेले आहेत. आतापर्यंत 65 रक्तदाते यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आज बरेचसे हे माझे विद्यार्थी आहेत, तरुण मुलं आहेत, यांनीसुद्धा रक्तदान केलं आहे. त्याच्यामध्ये 2 जण आहेत कांबळी बंधू आणि हे सगळे शिरशेकर बंधू आहेत. हे कांबळी 2 जण राजापूरवरून आलेले आहेत 45 किलोमीटरवरून फक्त रक्तदान करण्यासाठी. त्याचबरोबर शिरशातला पारकरसुद्धा आलेला आहे. त्याची मोठी बहीणसुद्धा या प्रशालेमध्ये शिकलेली आहे. तर रक्तदान का करावं तर आज संपूर्ण जगामध्ये रक्त करण्याचा कुठलाही कारखाना आजपर्यंत तयार झालेला नाही. बाकी सगळं काय मिळतं पण रक्त भेटत नाही. आणि आज बरेचसे रुग्ण जे किडनी फेल्युलर आहे त्यासारखे जे रुग्ण आहेत जे ज्यांना आपण ब्लड कॅन्सर म्हणतो, सिकलसेलिया म्हणतो, असे जे रोग आहेत त्या रोगांमध्ये रक्त नेहमी त्या रुग्णांना द्यावं लागतं. आणि हे रुग्णांना रक्त देत असताना त्यांना खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे संस्थानाच्या जगद्गुरुश्रींच्या आशीर्वादाने संपूर्ण भारतभर गेल्या वर्षी जवळजवळ 1,36,000च्या वरती
रक्तकुपिका या संस्थांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला होता आणि हे टार्गेट जवळजवळ 1 महिना संपूर्ण महाराष्ट्राला जे रक्त लागतं रुग्णांना ते सगळं या संस्थानामार्फत पुरवलं जातं आणि ते धरून आज या ठिकाणी रक्तदान कॅम्प आयोजित केलेला सगळे तरुण युवक आज या रक्तदानामध्ये सहभागी होत आहेत. त्यांना हळूहळू या रक्तदानाचं महत्त्व कळतं आहे. तरीसुद्धा अजून थोडी जागृती झाली पाहिजे समाजात. आजही लोक रक्त द्यायला पटकन पुढे येत नाहीत, पण ह्या रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचतो, एखाद्याची फॅमिली वाचते. या एक रक्तदात्याने एक रक्तदान केल्यावर हे सगळं महत्त्व जर आज लक्षात आलं तर समाजसुद्धा आता हळूहळू या रक्तदानाकडे येऊ लागलेला आहे. लोक सगळे बाहेर पडायला लागले. तर रक्तदान ही क्रांती केलेली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी आणि त्यांचं जे वाक्य आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. हे रक्तदान केल्यानंतर जे आशीर्वाद भेटतात त्या रुग्णांकडून ते महत्त्वाचे आहे. आज आयुष्यात कलियुगात जर काय हवं असेल तर आपल्याकडे ती पुण्याही हवी, तर आपलं आयुष्य अगदी सुखसमृद्धीचं होतं आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्याच रूपाने मिळतो. ज्यावेळी तुम्ही जगाची सेवा कराल त्यावेळी तो परमेश्वर तुम्हाला काहीतरी देतो. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. चला आता या घेऊ. बरं त्याला चला आता निघूया आपण. चला, धन्यवाद तुम्ही आला. हो, चिकनचं जेवण पण खूप छान होतं. धन्यवाद तुम्ही चिकन जेवण घातल्याबद्दल. मी सांगू तुम्ही चिकन घातलं चालू. नमस्कार. आज रक्तदानासाठी साने गुरुजी विद्या मंदिर जानशी या ठिकाणी आम्ही आलो सर्वजण आणि रक्तदान आम्ही केलं. तर सन्माननीय आमचे मुख्याध्यापक साहेब शिवनेकर बुवा, आमचे लाडके, आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे आमचे गुरुजी गुरुदेव प्रसादजी शिवनेकर बुवा यांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. शिवनेकर बुवा आणि सर्व मंडळींनी, सर्व आपले रक्तदाते जेवढे येणार आहेत, आता अजूनपर्यंत त्यांनी म्हटल्याप्रमाणे 65 रक्तदान अजूनपर्यंत झाले. तर सगळ्यांसाठी जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. त्यामध्ये खरंच प्रामुख्याने सांगावं असं वाटतंय की चिकन जेवण आणि त्याचा बेत केला होता. सर्वांनी आमच्या मंडळींनी त्याचा आस्वाद घेतला. शिवनेकर बुवांचे मनापासून आभार मानावे तेवढे कमी आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी आपण त्यांच्यासाठी हे करूया. काय करूया? धन्यवाद देऊ त्यांना. धन्यवाद देऊया त्यांना आणि असं प्रेम कायम आमच्यावरती राहील अशी आशा करूया. आशा करतो आणि तुमची आणि राजा इथेच घेतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय सियाराम. त्याच्यात एक सांगू होतं, 65 रक्तदान काय तुम्ही इकडे बघ. बॉडी मी शिवसेना सागरे गावामध्ये जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने जीवनदान महाकुंभ 2026 4 जानेवारी ते 18 जानेवारी 2026 पर्यंत 15 दिवस चालणाऱ्या या महाकुंभामध्ये रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याचा उपक्रम संस्थानातर्फे राबवलेला आहे आणि खरोखरच महाराजांचे संस्थानाचे मनपूर्वक आभार मानतो की असा उपक्रम आपल्या माध्यमातून राबवला जात आहे आणि आम्हाला रक्तदान करण्याची सुवर्ण संधी आमचे गुरुकुल्य मार्गदर्शक शिवनेकर बुवा आणि मंडळी यांच्याकडून सर्वांकडून मिळाली आहे. असंच आम्हाला कायम रक्तदान करण्याची सुसंधी तुमच्या मार्फत उपलब्ध करून द्यावी हीच तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि या संस्थानाला धन्यवाद देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.